काही लोक लाल विटांचं बांधकाम करतात तर काही सिमेंट विटांचं करतात. 2 विटांमध्ये काय फरक आहे, लाल आणि सिमेंट विटांमध्ये? फरक ऍक्च्युली बनावटीचा आहे, मटेरियलचा आहे. जर वापरण्यासाठी बेस्ट क्वालिटी म्हणलं तर लाल विट ही तेवढीच सुपिरियर आहे, ऍशब्रिक ही तेवढीच सुपिरियर आहे. डिपेंड करते लाल वीट कशा पद्धतीने बनवलेली आहे. लाल विटांचा जेव्हा भट्टा लागतो त्या पूर्ण भट्ट्यामध्ये माल एकसारखा कधीच नाही निघत. एका पार्टमध्ये जडका माल निघतो, एका पार्टमध्ये प्रॉपर माल निघतो आणि एका पार्टमध्ये कच्चा माल निघतो, जो थोडा प्युअरसा येतो. तर लाल विटाची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर त्याची सुपिरियरिटी डिपेंड करते. त्याच्यानंतर ऍशब्रिक मध्ये जे आहे, जेवढ्या हायर टनची प्रेस आहे तुमची, तर ऍक्च्युली स्टेबिलाइज आणि कम्प्रेस केलं जाते. फ्लाय ऍशला स्टेबिलाइज आणि कम्प्रेस केलं जाते. स्टेबिलायझर म्हणून त्याच्यात तुम्ही सिमेंट किती वापरलाय, त्याच्यानंतर सिमेंटची क्वांटिटी म्हणजे स्टेबिलायझर मध्ये, प्लस त्याला तुम्ही किती हायर टनच्या प्रेसमध्ये कम्प्रेस केला आहे ते डिपेंड करतं. त्याच्यावर डिपेंड करते त्याची क्वालिटी काय. तर दोन्ही विटा बेस्ट आहे, फक्त डिपेंड करते की त्या बनवल्या कशा आहे. प्लस दुसरी गोष्ट, कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऍशब्रिक्स मध्ये बेटर आहे जर चांगल्या ठिकाणावर बनवली आहे. थर्मल इन्सुलेशन रेड ब्रिक्सचं बेटर आहे आणि डॅम्प प्रूफ या ऍशब्रिक्सच आहे. लाल विटा त्याच्यात पोरॉसिटी कमी असल्यामुळे, पोरॉसिटी जास्त असल्यामुळे, डेन्सिटी कमी असल्यामुळे डॅम्पनेस जास्त येतो. म्हणून आमचं एक सजेशन असं राहते की प्लिंथ कन्स्ट्रक्शन हे चांगल्या क्वालिटीच्या ऍशब्रिक्स मध्ये करायचं आणि घराचं कन्स्ट्रक्शन चांगल्या क्वालिटीच्या रेड ब्रिक्स मध्ये करायचं.